नमस्कार, आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत बाजरीचे खारोडे किंवा बाजरीचे सांडगे पण म्हणू शकता। खूप छान बनतात, एकदम खुसखुशीत आणि असे चिवट होऊ नये किंवा वाळल्यानंतर त्याचा भुगा होऊ नये यासाठी टिप्स सांगितलेले आहेत। त्या टिप्स फॉलो करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। एकदम खुसखुशीत बनतात आणि वर्षभर जशाला तसे टिकतात। तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे मी 600 ग्रॅम बाजरी घेतलेली आहे, म्हणजे अर्धा किलो पेक्षा जास्त, म्हणजे आपले खारोडे बरोबर अर्धा किलो होतील। तर छान धुवून वाळवून घेतलेली, म्हणजे त्यामधील सर्व जे घाण असते ती निघते आणि कलर पण छान असा पांढरा होतो बाजरीचा। तर आपल्याला आता मिक्सर ग्राइंडर मध्ये त्याला असे भरडून घ्यायची, म्हणजे असे जास्त नाही, एका बाजरीचे 4-4 तुकडे होतील अशा हिशोबाने। आणि जर कदाचित जास्त झालं तर त्याचं पीठ आहे ते आपल्याला बारीक जी सोजीची चाळणी असते त्याने गाळून घ्यायचे, म्हणजे असे चिवट होत नाहीत आपले खारोडे, खुसखुशीत बनत नाहीत पीठ जर गेलं त्यामध्ये। म्हणून पीठ काढून घ्यायचं आणि वरचा जाडसर जो रवा आहे तो वापरायचा। एक अर्धी बाजरी राहिली तरी चालते। मी त्यामधील जे बारीक पीठ झालेलं होतं ते सोजीची चाळणी असते त्याने गाळून घेतलं, त्यामुळे एकदम बारीक जे पीठ आहे ते काढून घेतलेले। आणि आता हे पाणी हे करून आपल्याला त्याला ढवळून 5-7 मिनिट तसंच ठेवायचं, म्हणजे त्या बाजरीचे जे नाकण असतात ते कचकच लागत असतात, तर मग ते वरती येतात। त्यामुळे आपल्याला शांत होईपर्यंत तसंच ठेवायचे जरा वेळ। माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। हे वरती आता ते आलेले आहेत बाजरीचे नाकण असते मागच्या साईडचे, ते एकदम हळू काढून घ्यायचे आपल्याला। वा, मस्त पाहू शकता आता एकदम पांढरे बाजरीच्या कण्या राहिलेल्या आहेत खाली। तर आपल्याला ह्याला पातेलं भरून पाणी ठेवायचे आणि रात्रभर भिजू द्यायचे। तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर आदल्या दिवशीचा दिवसभर भिजवून मग दुसऱ्या दिवशी करू शकता, पण खूप आंबट बनतं ते, त्यामुळे मी रात्री 9 वाजता हे भिजत घातलेले, त्यामुळे जास्त आंबट बनत नाही। सध्या उष्णता असते त्यामुळे वाळवण्याचे जे रेसिपी असतात ते जास्त वेळ ठेवले की त्याला आंबटपणा येतो। तर रात्रभर ठेवलेले, तर सकाळी हे वरती त्याचे थोडंसं खराब आलेले ते आज्यात काढून घ्यायचे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी। एकदम हळू जेवढं निघेल तेवढं पाणी काढून घ्यायचे। आणि आपल्याला आता राहिलेल्या कण्या आहेत, छान भिजलेल्या आहेत, तर आपल्याला ह्या मोजून घ्यायच्या। जेवढे कण्या आहेत ह्याच पातेल्याने मी मोजणार आहे, तर तेवढेच आपल्याला आता ह्याला शिजवण्यासाठी पाणी घ्यायचे।
ह्या कण्या मी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे। खारोडे खूप छान लागतात, नाही भाजले न तळता, तसेच शेंगदाणे बरोबर खूप छान लागतात स्नॅक्स सारखे। ते तीळ घेतलेत, शेंगदाणे घेतलेत, अर्धा चमचा मिरची पावडर, जिरं आणि 1 चमचा मीठ घेतले। मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण ह्या वाळवण्याच्या रेसिपीला मीठ कमीच वापरायचं शक्यतो। जेवढ्या कण्या होत्या तेवढं पाणी घेतले। पातेलं ठेवले गरम होण्यासाठी। मी ॲल्युमिनियमचंच पातेलं ठेवले, कारण स्टीलच्या भांड्यामध्ये ह्या अशा वस्तू शिजल्या जात नाहीत, खाली डागतात, मग तो करपट वास लागतो। त्यामुळे ह्या वाळवण्याच्या वस्तू ज्या असतात शिजवायच्या, ज्वारीचे पापड म्हणा किंवा मग नॉनस्टिक भांडं हवंय जाड बोडाचं, कुरडई, ज्वारीच्या पापड्या किंवा साबुदाण्याच्या पापड्या, हे असं जर बनवायचं असेल तर ॲल्युमिनियमचे पातेलं लागतं, म्हणजे बुडाला डागत नाही, करपलं तर करपट वास येतो। थोडंसं तेल घातले 2 चमचे आणि जिरं घातले 1 चमचाभर। जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढ्या कण्या होत्या तेवढं पाणी घालायचे, मिरची पावडर अर्धा चमचा, मीठ आणि हे शेंगदाणे साल काढून जरा जाडसर मी कुटून घेतलेत आणि तीळ घालायचे। तीळ असतील 4-5 चमचे, आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अजून जास्त घातले तरी चालतील। आणि शेंगदाण्यामुळे एकदम मस्त चव लागते। जास्त प्रमाणात जर करायचे असतील वर्षभर ठेवण्यासाठी तर शेंगदाणे नाही वापरले तरी चालतील, कारण की शेंगदाणे नंतर खौट होत असतात। तिळाला काही नाही होत, पण शेंगदाणे खराब होतात। ह्याला उकळी काढून घ्यायची, छान उकळी येऊ द्यायची। उकळी आलेली आहे, आता आपल्याला त्यामध्ये कण्या टाकून हटवून घ्यायचे। तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची वापरली तरी चालेल, पण हिरव्या मिरचीने खाताना असा ठसका येत असतो, त्यामुळे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। आता हे कण्या टाकून फुल फ्लेमवरती ह्याला 7-8 मिनिट सारखं हलवत राहायचे, बिलकुल थांबायचं नाही, नाहीतर गुठळ्या बनतात। आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची आपल्याला, बिलकुल कमी नाही करायची, म्हणजे पटकन ते आळल्या जातात। गाठी होण्याचा जर अंदाज वाटला तर या विस्करणी हलवायचं, म्हणजे गाठी बनत नाहीत। आणि बुडात व्यवस्थित बुडापर्यंत हलवायचं, म्हणजे बुडाला चिकटल्या जात नाही। घट्ट होईपर्यंत असंच हलवत राहायचे। घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता करायचं नसतं, म्हातारी वारलेली, पण व्हिडिओसाठी काय थोडं थोडं। त्या दिवशी 1 किलो बटाट्याचे वेफर्स केले, आता झाकून ठेवायचे। सर्व मिळून आपल्याला
30 ते 40 मिनिट ह्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे सुरुवातीपासून, तरच आपले ते खारोडे भुगा होणार नाही। आता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचे। 20 मिनिट 10 मिनिट झालेले आहेत। 30 ते 35 40 मिनिट आपण जेवढं जास्त शिजवू तेवढे चांगले होतात खारोडे। मस्त झालेलं आहे। परत झाकून ठेवायचे। मस्त वाफ धरली होती, आता छान शिजलेले आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मस्त घट्ट झाले। तर एका भांड्यात काढून घ्यायचे, म्हणजे थोडंसं थंड झालं की आपल्याला त्याचे सांडगे सारखे बनवून घ्यायचे। सांडगे खारोडे म्हणू शकता। तर वरती टेरेसवरती नेले मी, थंड झाले व्यवस्थित। आणि आता त्याच्या अशा पद्धतीने थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला त्याचे खारोडे बनवून घ्यायचे। मी एक कपडा अंथरलाय आणि त्यावरती प्लॅस्टिकचा कागद। 12 वाजलेले आहेत। कडक ऊन पडलेले। अशा पद्धतीने आपल्याला सर्व खारोडे बनवून घ्यायचे। अशा पद्धतीने हे सर्व तोडून झालेत आणि कडक उन्हामध्ये याला 2 दिवस वाळवलेले आहेत। तर आता भाजून दाखवते। कमी तेलामध्येच भाजायचे, जास्त तेलामध्ये तळण्याची गरज नाही।
आणि हे कच्चेच छान लागतात। थोडंसं तेल टाकून फ्राय केले तरी चालतात। मस्त खमंग भाजून घ्यायचे। मस्त भाजलेले आहेत, काढून घ्यायचे। अजून एक बॅच दाखवते भाजून। हे पण भाजलेले आहेत। वा, मस्त खमंग भाजलेले आहेत। हे अशा पद्धतीने भाजून घेतलेले, सर्व नाही भाजले, जेवढे हवे तेवढे भाजलेत। खूप मस्त झालेले आहेत, पाहू शकता। हाताने सुद्धा तोडता येत इतके खुसखुशीत बनलेले। एकदा नक्की बनवून पहा आणि कसे झाले कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा। एकदम कडक बनलेले आहेत, खुसखुशीत। एकदम खमंग खुसखुशीत बनलेले आहेत, पाहू शकता। खूपच छान झालेत। चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपी मध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।